5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये धक्कादायक विजय आणि पराजय पाहायला मिळाले। पण कोण विजयी झालं आणि कोण पराभूत याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार नाही। आपला विषय आहे सततचा पराभव विरोधक ओढवून घेत आहेतच, पण पराभव करून घेतानाही इतिहास रचण्याचा नवा ट्रेंड या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला। या पराभवानंतर आता काय करणार आहेत विरोधक? सतत सरकारवरती टीका करून काय साध्य झालं? इंडिया आघाडी किंवा इंडियाचं भवितव्य काय? विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी हरवलंच नाहीये, मग कोण आहे या पाठीमागे? 2024 नंतर झालेल्या एकाही निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून इंडियाला का मिळाला नाही विजय? देशातलं या पुढचं राजकारण कसं असेल असे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत। त्याची उत्तरे अर्थातच विश्लेषणात्मक पद्धतीने या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विरोधकांचं पानिपत झालेलं आहे आणि भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। काँग्रेसला थोडा फायदा या निवडणुकीमध्ये झाला। केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली, पण जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं तसं धक्कादायक निकाल यावे लागले। पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपा एकतर्फी विजय मिळवून सत्तेमध्ये, पहिल्यांदाच नौखा पक्ष तमिळगा वेट्री कळघम म्हणजेच TVKची सत्ता, एकमेव राज्य असलेल्या केरळमध्ये डाव्यांचा पराभव, या काही अनएक्सपेक्टेड घटना घडल्या। सर्वात जास्त चर्चा आहे ती ममता बॅनर्जी यांची। मागच्या वेळी 215 जागांवरून या वेळेला 80 जागांवरती घसरगुंडी झाली। अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांनी ममतांना पाठिंबा दिलेला, पण ते त्यांना पराभूत होण्यापासून वाचवू शकले नाही। इंडिया आघाडीमधला विरोधाभास बघा। अखिलेश आणि तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे यांच्यासारखे मोठे नेते ममतांना पाठिंबा देत होते आणि तिकडे राहुल गांधी विरोधामध्ये प्रचार करण्यामध्ये मग्न होते। ममतांचा पराभव झाल्यानंतर मात्र त्यांना दुःख झालं आणि याचं सेलिब्रेशन करू नका असं आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं। नेमकी हीच गोष्ट विरोधकांच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरली आहे आणि कदाचित यानंतरही ठरणार आहे। एवढी आदळआपट करून राहुल गांधींनी पश्चिम बंगालमध्ये काय मिळवलं? तर फक्त 2 जागा। राहुल गांधी कुठलंही व्हिजन नसलेले नेते असल्याची जी काही टीका होते ती कशी खरी आहे बघा। कोणताही मुद्दा तडीस नेण्याआधीच माघार घेतात, मग GST असो, मतदार यादीतला घोळ असो, किंवा OBC आरक्षण आणि जनगणना असो, किंवा मग इतर कुठलेही मुद्दे मध्येच सोडून द्यायचं आणि भलतंच काहीतरी सुरू करायचं। त्यामध्ये सातत्य नसतं। सातत्य आहे ते फक्त पराभव करून घेण्यामध्ये। इंडिया आघाडीतल्या सर्वच नेत्यांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत। कुणीच कुणाला विचारत नाही, जुमानत नाही। ज्या इंडिया आघाडीच्या स्थापनेमध्ये नितीश कुमार यांचा सहभाग होता तेच सोडून नंतर NDA मध्ये गेले। इतर छोट्या पक्षांनी तर लोकसभेआधीच काढता पाय घेतला। बरं, जे आत्ता इंडिया आघाडीमध्ये आहेत त्यांचा विसंवाद टोकाला गेलेला आहे। एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे उद्योग सुरू आहेत। निवडणुकीच्या आधी सहकाऱ्यांवरती टीका करायची आणि नंतर एकत्र येण्याचं महत्त्व सांगत बसायचं। अशाने लोक कधीच तुम्हाला सिरियसली घेणार नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे। इंडिया आघाडीतल्या सर्वच नेत्यांना आपणच बॉस आहोत किंवा असावं असं वाटतं। प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचंय। त्यातले पहिले दावेदार होते नितीश कुमार, ज्यांना अलीकडेच मुख्यमंत्री पदाची खुर्ची सुद्धा सोडायला लागली। राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, MK स्टॅलिन अशा प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे। कुणी कुणाचं नेतृत्व हे मान्य करायला तयार नाहीये आणि त्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत। भविष्यातलं राजकारण आता कसं असेल? सोपं आहे। जे चित्र समोर दिसतंय त्यानुसार विरोधक आणखी कमकुवत होणार आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पश्चिम बंगालचंच आपल्याला देता येईल। ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला 10 आमदार गैरहजर होते। अर्थात त्याबद्दल पक्षाने सारवासारव केली, पण ममता बॅनर्जींच्या मते पक्षातल्याच काही लोकांनी आपलं नुकसान केलं असा दावा केलेला आहे आणि हे सगळं पराभव झाल्यानंतर आठवतंय। ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, काँग्रेस या पक्षांकडे महिला मतदारांनी पाठ फिरवली। काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार निवडणुकीमध्ये देखील नितीश कुमार यांना महिलांनी भरभरून अशी मतं दिली होती। अर्थात
महिलांच्यासाठी ज्या योजना फायद्याच्या ठरतात त्याचा संबंधित राजकीय पक्षांना फायदा झालेला आपल्याला बघायला मिळाला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा ठिकाणी हे सगळं आपण बघू शकतो. आता या पुढच्या काळामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच कोणत्याही राजकीय पक्षाला, त्यामध्ये विशेष करून भाजपेतर पक्षांना राजकारण करावं लागणार आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी अक्षरशः गुडघे टेकलेले आहेत. सततच्या पराभवाने अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जसं की अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीतला आम आदमी पक्ष, ओडिशातला नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना, त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी, या सगळ्यांची अवस्था काय आहे हे आपण आत्ता बघतो आहोत. तर ममता बॅनर्जींचा तृणमूल, तेजस्वी यादवांचा RJD यांसारखे पक्ष विरोध करत असले तरी ती आक्रमकता दिसून येत नाही. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी राज्यांच्या निवडणुकीमध्ये केरळ वगळता इतर कुठेही काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. या उलट भाजपाचा प्रभाव वरचेवर हा वाढत चाललेला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते एकाच पक्षाचा वाढता प्रभाव लोकशाहीसाठी घातक आहे. ट्रेंड पण बघा काय चाललाय. काँग्रेससह इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करण्याचं किंवा येण्याचं प्रमाण हे मागच्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये वाढलेलं आहे. याचं कारण प्रत्येकाला सत्तेमध्ये राहायचं आहे. 5 राज्यांपैकी आसाम आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालं होतं. पश्चिम बंगालच्या जवळपास 90 लाख मतदारांची नावं SIRच्या माध्यमातून मतदार यादीतून वगळण्यात आली. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा हे जिल्हे मुस्लिम बहुल आहेत. यांना याचा सर्वाधिक फटका हा बसलेला आहे. आता अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. मांसाहारी दुकानं बंद करण्याची सक्ती काही ठिकाणी केल्याच्या घटना किंवा बातम्या आपल्याला बघायला मिळतात आणि वाचायला मिळतात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे तर उघडपणे मुस्लिम विरोध करताना आपल्याला दिसून येतात. इतका की मुस्लिम मतही नको इथपर्यंत या नेत्यांची वक्तव्य आलेली आहेत. महाराष्ट्रामध्येही असे विध्वंसकारी विचारांचे काही लोक आपल्याला आढळून येतात. पण सजग नागरिक असल्यामुळे त्यांचा उद्देश काही सफल होत नाही. ही त्यातली त्यात एक सुखावह गोष्ट आपल्याला म्हणायला लागेल. पण तरीही हिंदू मुस्लिम दरी वाढतीये हे अलीकडच्या निवडणूक निकालानंतर दिसून आलेलं आहे. विरोधकांना जर सर्वधर्म समभाव हवा असेल तर त्यांनी त्या पद्धतीने नागरिकांची मतही नाही तर मनही जिंकायला हवीत, जे प्रत्यक्षात होताना दिसत नाहीये. आणि म्हणूनच त्यांचा पाय हा अधिक खोलात चाललेला आहे. आसाममध्ये मुख्यमंत्र्यांवरती टीका करताना त्यांचे घोटाळे बाहेर काढले काँग्रेसने, पण लोकांपर्यंत ते पोहोचलेच नाहीत. विरोधक जे आपापसात भांडतायत ते भाजपा सगळं दुरून पाहतीये. विरोधकांमधली हीच गोष्ट भाजपाला भलतीच आवडलेली आहे. असंच होत राहावं म्हणजे आपल्या यशाची घोडदौड ही कायम राहील असंच भाजपाला वाटत असेल. भविष्यात भाजपाला आव्हान द्यायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकजुटीने कोणतेही हेवे दावे न करता कोणा एकाचं नेतृत्व स्वीकारून लढत दिली तरच भाजपासमोर निभावं लागणार आहे. नाहीतर आता 22 राज्यांमध्ये भाजपा आहे. उद्या उरली सुरली सगळी राज्ये भाजपा युक्त होतील आणि विरोधक मात्र पाहतच राहतील. अशी परिस्थिती कदाचित होऊ शकते बरं का. तेव्हा भाजपावर टीका करण्यापेक्षा सक्षम कार्यक्रम द्या आणि त्याची अंमलबजावणी करा, असंच सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही विरोधकांना आवाहन करतो. विरोधकांच्या सततच्या पराभवाला भाजपा नाही तर स्वतः विरोधक जबाबदार आहेत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.